हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मजेत असाल. चला, छोले सर्वांनाच आवडतात ना. आज आपण तेच छोले बनवणार आहोत. त्यासाठी मी ते छोले घेतलेले आहे. ते आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे. निवडून घेतले की त्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून छोले रात्रभर भिजवून घेतले तरी चालेल किंवा 10 तास भिजवून घ्या. छोले छान भिजले जातील. चला, इथे तर मी छोले भिजवून घेतलेले आहे. छोले भिजून झालेत. आता आपण ते उकडायला टाकणार आहे. त्यासाठी मी ते कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपण छोले ट्रान्सफर करून घेतले. छोले टाकले की त्यामध्ये आपल्या घरामध्ये जो गरम मसाला आहे तो गरम मसाला इथे सर्व टाकला आहे. जसं की तेजपत्ता, मोठी इलायची, दालचिनी, लवंग, मिरी आणि बाकीचा ज्या काही गरम मसाला आहे तो टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले. म्हणजेच 1 चमचाभर मीठ ॲड केले आणि नंतर 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून आपल्याला हे छोले 8 ते 10 शिट्ट्या होईपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले. त्यानंतर मोठे कांदे घेतलेले आहेत 2, कोथिंबीर, अद्रक घेतलेला आहे आणि कढीपत्ताही घेतलेला आहे आणि लसूणही त्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी आपण कोथिंबीर, टोमॅटो, कांदा हे छानपैकी कट करून घेतोय. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. चला, माझं इथं सर्व कट करून झालेलं आहे आणि बघू शकता छोले आपले छानपैकी शिजून तयार आहे. चला, छोले शिजलेले आहे आणि इथे मी ट्रान्सफर करून घेत आहे. त्यामध्ये आपण जो गरम मसाला टाकला होता तो सर्व मसाला आपण काढून घेतला त्यामध्ये. नंतर इथे मी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण याची जी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर फोडणी देऊया. फोडणीसाठी ती कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकले. आवश्यकतेनुसार तेल टाकून तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकले. जिरेही छान परतून घेतले. त्यानंतर धना पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि छोले मसाल्याचा वापर केलेला आहे. हे सर्व मसाले टाकले की छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो जळणार नाही. चला, नंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं हे वाटण मी त्यामध्ये ट्रान्सफर केले आणि हे वाटण आपल्याला छानपैकी तेलामध्ये म्हणजेच मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मसाले छानपैकी परतून घ्यायचा आहे. नंतर थोडीशी मी इथे कोथिंबीर टाकली आहे त्यामध्ये आणि कोथिंबीर आपल्याला मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका कारण छोले शिजवताना पण आपण मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता छानपैकी आपला मसाला परतलेला आहे आणि मसाल्याला तेलही सुटलेलं आहे. आता या प्रोसेसनंतर आपण जे छोले शिजवून घेतलेले आहेत ते छोले यामध्ये मी टाकलेले आहेत आणि मसाल्यामध्ये एकदम मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छानपैकी छोले आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. छोले आणि मसाला एकजीव झाला की त्यामध्ये काय करायचे 1 ते 1.5 तांब्या पाणी ॲड करतो आहे. पण जे पाणी तुम्ही ॲड कराल गरम पाणीच ॲड करा कारण भाजीची चव छान लागेल. चला, त्यानंतर मी इथे थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे. तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल टाकायची तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पाणी टाकून परत एकदा मी मिक्स करून घेतले आणि मंद आचेवर छानपैकी आपले छोले शिजवून घेतलेले आहे. बघू शकता खूप छान झाले होते छोले. अशा प्रकारे बनवून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला. आणि जर तुम्हाला छोले आवडले असतील, रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.